नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय कुलकर्णी, इन्स्ट्रक्टर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ITI मुलींची औरंगाबाद. आज आपण भारत स्किलवरील सेकंड सेमिस्टरच्या तिसऱ्या मॉड्यूलचे क्वेश्चन आन्सर्सचा अभ्यास करणार आहोत. आपण सुरू करूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, विच कंटेनर इज यूज कॅनिंग प्रोसेस. कॅनिंग करण्यासाठी कुठल्या प्रकारचं कंटेनर वापरल्या जातं, म्हणजे जो डब्बा किंवा जी कॅन आपण बनवतो पत्र्याची, तर ती कशापासून बनवलेली असते. त्याचे पर्याय दिलेत, कॉपर म्हणजे तांब्याची, टीन लोखंडाची म्हणजे आयर, आणि सिल्वर म्हणजे चांदीची. तर आपल्याला माहिती की आपण त्यासाठी टीन कॅन वापरतो की जी पत्र्यापासून बनवलेली असते, टीनच्या प्लेटपासून बनवली जाते, त्यापासून ही कॅन बनवली. त्याचा ऑप्शन आहे बी हे त्याचा आन्सर आहे. विच इयर कॅनिंग इंडस्ट्री वॉज इस्टॅब्लिश इन इंडिया. भारतामध्ये कोणत्या वर्षी कॅनिंगची इंडस्ट्री सुरू झालेली आहे, म्हणजे त्याची स्थापना झालेली आहे. इसवी सन दिलेत 1800, 1835, 1900 आणि 1920. तर 1920ला ही कॅनिंग इंडस्ट्री सुरुवातीला भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झालेली. त्याचा ऑप्शन आहे डी. व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ हॉट वॉटर इन एक्झॉस्ट बॉक्स ड्युरिंग एक्झॉस्टिंग ऑफ कॅन. कॅनिंग करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कॅन एक्झॉस्टिंग करणे ही एक उष्णता देण्याची क्रिया आहे की ज्यामध्ये आपण कॅनमध्ये असलेली हवा, वाफ, ऑक्सिजन सगळा बाहेर काढतो, एक्झॉस्ट करतो. आणि त्यासाठी मग किती तापमान वापरल्या जातं की या तापमानावर आपण ही एक्झॉस्टिंगची क्रिया करतो. 82 ते 100 डिग्री सेल्सिअस, 60 ते 70 डिग्री सेल्सिअस, 55 ते 65 डिग्री सेल्सिअस, 40 ते 50 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती की आपण साधारणतः ही प्रक्रिया 82 ते 90 म्हणजे 85-90 टेम्परेचरला ही क्रिया करत असतो. आणि म्हणून याचं ऑप्शन आहे ए, 82 to 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. व्हॉट इज द लेवल ऑफ वॉटर बिलो द टॉप ऑफ कॅन इन एक्झॉस्ट बॉक्स ड्युरिंग कॅनिंग. कॅनिंग करताना ज्यावेळेस आपण कॅन एक्झॉस्टिंग करतो त्यावेळेस कॅनच्या उंचीपेक्षा किती पाण्याची पातळी खाली ठेवावी लागते. किती म्हणजे वॉटर लेवल ही कॅनपेक्षा कमी पाहिजे. जर वॉटर लेवल जास्त ठेवली तर ते पाणी कॅनमध्ये जाऊ शकतं आणि पदार्थ आपला खराब होऊ शकतो. तर त्यासाठी ती पातळी जी वॉटर लेवल असते ती कमी ठेवली जाते. तर किती सेंटीमीटरने ठेवली जाते. 4 ते 5 सेंटीमीटर, 8 ते 10 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर, 11 ते 14 सेंटीमीटर. आपल्याला माहिती की 4 ते 5 सेंटीमीटर आपण साधारणतः ती कॅन ची लेवल आपण खाली ठेवत असतो पाण्याची. म्हणजे याचा ऑप्शन ए आन्सर आहे. व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हॉट ब्राईन इज यूज फॉर कव्हरिंग व्हेजिटेबल्स. आपण ज्यावेळेस कॅनमध्ये भाज्या कॅनिंग करतो तर त्यावेळेस आपण त्यामध्ये जे मिठाचं द्रावण टाकतो, ब्राईन सोल्युशन टाकतो, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन मिठाचं त्या ब्राईनमध्ये किती पाहिजे. आपण भाज्यांना मिठाचं द्रावण आणि फळ असेल तर आपण साखरेचा पाक वापरतो, शुगर सिरप वापरतो. तर पहिलं ऑप्शन दिलं 1 ते 30%, 5 ते 6%, 9 ते 10% आणि डी ऑप्शन दिलं 12 ते 15%. तर आपल्याला माहिती आहे साधारणतः आपण काहींना 2%, काहींना 5% ज्या प्रमाणे असेल त्या रेशोमध्ये वापरतो. तर हाय कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपल्याला बरंच वापरावं लागतं. म्हणून याचं ऑप्शन आहे ए 1 ते 30% साधारणतः त्यामध्ये आपल्याला मिठाचं कॉन्सन्ट्रेशन आपण ठेवू शकतो. व्हॉट इज द हेड स्पेस लिव्हिंग ड्युरिंग फिलिंग ऑफ प्रोडक्ट इन कॅन. कॅन आपण भरत असताना कॅनच्या क्षमतेच्या 90% पदार्थ भरतो आणि 10% कॅन आपण ही रिकामी ठेवत असतो की जेणेकरून त्यामध्ये व्हॅक्यूमची निर्मिती झाल्यानंतर तो त्यामध्ये राहण्यासाठी वरती ओपन स्पेस पाहिजे आणि त्यालाच आपण हेड स्पेस म्हणतो. तो हा हेड स्पेस साधारणतः किती ठेवला जातो प्रत्येक कॅनच्या. तर 0.3 to 0.5 सेंटीमीटर, 0.7 to 0.9 सेंटीमीटर, 1 to 1.3 सेंटीमीटर, 1.3 to 1.7 सेंटीमीटर. तर आपल्याला माहिती याच्यामध्ये साधारणतः 0.3 to 0.5 सेंटीमीटर हेड स्पेस ठेवला जातो. वरच्या बाजूला कॅन थोडी रिकामी ठेवतो की जेणेकरून त्यामध्ये व्हॅक्यूम होतो. आणि नसता जर आपण हेड स्पेस जर ठेवला नाही तर त्याचा दाब झाकणावर येतो आणि झाकण कॅनचं वरते फुगतं, त्याला म्हणतो स्वेलिंग होत असतं त्यामध्ये. तर त्यामध्ये हेड स्पेस आपण साधारण ठेवतो 0.3 to 0.5. ऑप्शन ए. व्हाय कॅन आर वॉश विथ हॉट वॉटर बिफोर फिलिंग. म्हणजे कॅनमध्ये पदार्थ भरण्यापूर्वी कॅन गरम पाण्याने का धुतल्या जाते. टू इन्क्रीज वेट, वजन वाढावं. टू चेक लिकेज, त्याच्यामध्ये काही लीक आहे का नाही ते चेक करण्यासाठी. टू रिमूव्ह डस्ट, त्यामध्ये माती कचरा असेल तर तो निघून जावा. टू इम्प्रूव्ह टीन कोटिंग. टू रिमूव्ह म्हणजे त्यामध्ये टीन कोटिंग जे ते निघून जाण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे की आपण गरम पाण्यानं वॉशिंग केल्यामुळे त्यातलं रिमूव्ह ऑफ डस्ट, त्यामध्ये जी माती कचरा असतो तो निघून जाण्यासाठी आपण ही क्रिया करतो. म्हणजे याचं ऑप्शन आहे सी.
व्हॉट सिरप इज यूज इन कॅनिंग? कॅनिंग करताना कोणता पाक वापरला जातो? कशाचा पाक वापरला जातो की कुठल्या साखरेची नावं दिलीत खाली आपल्याला वेगवेगळ्या. लॅक्टोज शुगर, सुक्रोज शुगर, माल्टोज शुगर आणि फ्रुक्टोज शुगर. तर आपल्याला माहिती आहे आपण केन शुगर म्हणजे उसाच्या साखरेचा वापरतो, त्याचं नाव आहे सुक्रोज आणि म्हणून याचा आन्सर आहे बी सुक्रोज. व्हॉट इज द कलर ऑफ ॲसिड रेजिस्टंट लॅकर? ॲसिड रेजिस्टंट लॅकरचा रंग कुठला असतो? ते जे कोटिंग करतो आपण कॅनला आतल्या बाजूने, ॲसिड रेजिस्टंट आणि सल्फर रेजिस्टंट असे दोन कलर लॅकर्स असतात. त्यापैकी इथे विचारलं आपल्याला ॲसिड रेजिस्टंट लॅकरचा रंग कसा असतो? सिल्वर कलर म्हणजे चांदीसारखा, गोल्डन कलर म्हणजे पिवळसा रंग, मिल्की कलर दुधासारखा रंग आणि ग्रीन कलर हिरवा रंग. तर आपल्याला माहिती आहे याचा गोल्डन कलर असतो, म्हणजे याचा याचं लॅकरचा रंग गोल्डन कलर असल्यामुळे त्याचा ऑप्शन आहे बी. व्हाय कोटिंग ऑफ स्टील प्लेट इज डन इन टीन कंटेनर? टीन कंटेनरवर स्टील याच्यावर तर कोटिंग का केलं? व्हाय कोटिंग ऑफ स्टील प्लेट इज डन इन टीन कंटेनर? त्याच्यावर कोटिंग का करतात? कोटिंगचा उद्देश काय आहे? टू प्रिव्हेंट डिस्कलरेशन ऑफ प्रोडक्ट, डिस्कलर पदार्थाचा रंग खराब होऊ नये म्हणून, इन्क्रीज टेस्ट ऑफ द प्रोडक्ट पदार्थाची चव चांगली यावी म्हणून, डिक्रीज फ्लेवर ऑफ द प्रोडक्ट पदार्थाचा फ्लेवर कमी व्हावा खराब व्हावं म्हणून, किंवा इन्क्रीज आयर्न कंटेंट इन प्रोडक्ट त्यातला आयर्न लोहचं प्रमाण वाढावं म्हणून. तर आपल्याला माहिती आहे की पदार्थाचं डिस्कलरेशन होणे, कारण पदार्थामध्ये ॲसिड असतं आणि ॲसिड आणि पत्रा किंवा ते लॅकर्स याच्यामध्ये पत्र्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन रंग काळा पडू शकतो. लोखंडाचा पत्रा असतो टीनचा तो, आणि म्हणून त्याच्यावर कोटिंग जर केलं तर मात्र त्याचं डिस्कलरेशन होत नाही, मेटॅलिक कंटॅमिनेशन होत नाही, म्हणून याचा ऑप्शन ए आन्सर आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PPM? PPMचा लॉंग फॉर्म काय आहे? पर्याय दिले पार्ट्स पर मिलियन, पार्ट्स पर मिलीग्रॅम, पार्ट्स पर मटेरियल, पार्ट्स पर मॅग्नेशियम. तर आपल्याला माहिती आहे की आपण प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण PPM मध्ये मोजत असतो साधारणतः, तर ते आहे पार्ट्स पर मिलियन. ऑप्शन ए हे त्याचं आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे हाऊ कॅन एन्झाईम्स आर इनॲक्टिवेटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ व्हेजिटेबल्स? की भाज्या आपण ज्यावेळेस कॅनिंग करत असतो तर त्यावेळेस त्यामध्ये असलेल्या एन्झाईमचा नाश कुठल्या प्रक्रियेमध्ये होतो? कोणत्या प्रोसेस केल्यामुळे त्यातल्या एन्झाईमचा इनॲक्टिवेट होतात किंवा नाश होतो? ए ब्लांचिंग, बी वॉशिंग, सी पिलिंग, डी पॅकेजिंग. आपल्याला माहिती आहे की ब्लांचिंग केल्यामुळे फळामध्ये किंवा भाज्यामध्ये असलेल्या अनडिझायरेबल एन्झाईमचा नाश होतो आणि त्यामुळे त्याचा रंग टिकतो, पुढे चालून त्याचा रंग खराब होत नाही. ऑप्शन ए हे त्याचं आन्सर आहे. हाऊ कॅन हॉट लाय लूजन द स्किन फ्रॉम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स? आपण लाय पिलिंग, साल काढण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यापैकी एक जसं हँड पिलिंग आहे, मेकॅनिकल पिलिंग आहे, तसं लाय पिलिंग किंवा हॉट पिलिंग असतात. तर गरम लाय सोल्युशन म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा कॉस्टिक सोड्याच्या द्रावणामध्ये आपण फळं काही वेळ आपण ठेवतो आणि त्यातून काढतो, त्यामुळे त्याची साल काढायला सोपी जाते. तर त्याचं इथे विचारलेलं आहे की ऑप्शन दिले आपलं की बाय डिझॉल्विंग द पेक्टिन, बाय बर्न्ट ऑफ द पील, बाय डिझॉल्विंग द शुगर, बाय डिझॉल्विंग द. आपल्याला माहिती की त्याची जी हे आहे तर डिझॉल्विंग पेक्टिन, त्यामध्ये जे पेक्टिन्स असतं ते डिझॉल्व होतं आणि त्यामुळे त्याची साल काढणे आपल्याला फळापासून ती वेगळी होण्यास मदत होते. व्हॉट PPM ऑफ क्लोरीन कंटेनिंग वॉटर इज रिक्वायर्ड टू द वॉशिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल? फळे आणि भाज्या वॉशिंग करण्यासाठी किती PPM क्लोरीन असलेलं पाणी साधारणतः वापरलं जातं वॉशिंगसाठी? 25 ते 30 PPM, 40 ते 50 PPM, 50 ते 60 PPM आणि 60 ते 65 PPM. तर यासाठी 25 ते 30 PPM क्लोरीनचं प्रमाण असलेलं पाणी साधारणतः फ्रूट्स अँड व्हेजिटेबल वॉशिंगसाठी धुण्यासाठी आपण वापरतो. त्याचा ऑप्शन आहे. विच इयर कन्सेप्ट ऑफ कॅनिंग इज इन्व्हेंटेड? कॅनिंगचे जे काही सुरुवात आहे म्हणता येईल ही कोणत्या वर्षी सुरू झालेलं आहे? त्याचा आपल्याला आन्सर माहिती आहे की 1800 इसवी सनला सुरू झालेलं आहे, 1804ला. तर कॅनिंगचं सुरुवातीला पूर्ण जगामध्ये सुरुवातीला 1804ला झालेली आहे. हू इज द फादर ऑफ कॅनिंग? कॅनिंगचा पिता म्हणजे जसं म्हणतो की फादर, की ज्यांनी शोध काढला त्यांचं नाव त्याला दिलं आहे, त्याला कोणाला म्हणतो कॅनिंगचे फादर? तर लुईस पाश्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग, निकोलस अपार्ट आणि क्लिअरन्स बर्ड्स आई. तर आपल्याला माहिती आहे लुईस पाश्चरनं पाश्चरायझेशनची प्रोसेस काढलेली आहे आणि निकोलस अपार्ट या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा कमर्शियल कॅनिंग करणे
ही पद्धत शोधून काढलेली आहे आणि म्हणून त्याचं नाव त्याला दिलेलं आहे आणि त्यांनाच कॅनिंगचे फादर्स असं म्हटलं जातं. ऑप्शन सी. विच फ्रूट्स आर ग्रेडेड आफ्टर कटिंग इनटू पीसेस. कोणते फळ आहे की त्याची कटिंग केल्यानंतर त्याची ग्रेडिंग केली जाते. आपल्याला माहिती आहे की काही फळं आपण अख्खं फळ असेल तर त्याचा रंग आकाराप्रमाणे विभागणी करतो आणि काहींची आपण त्याची फोडी केल्यानंतर त्याचं ग्रेडिंग केलं जातं. तर त्याचे ऑप्शन दिले आपल्याला बेरी, प्लम्स, चेरी आणि पीचेस. तर आपल्याला याचं पीचेस जे फळ आहे की याची आपण फोडी करतो आणि फोडी केल्यानंतर त्याची ग्रेडिंग करतो. बाकीचे जे फळ आहे ते अख्खं लहान मोठे फळ असं वेगळं, म्हणजे याच्या फोडी पीचेसच्या फोडी केल्या जातात आणि फोडी करून त्याला आपण कॅनिंग करतो, म्हणून फोडी केल्यानंतर त्याला ग्रेडिंग केलं जातं. ऑप्शन डी. विच फ्रूट आर ग्रेडेड होल. पूर्ण फळ म्हणजे काही फळांचं आपण पूर्ण फळ असेल तर जसं आवळा आहे तर लहान मोठे आवळे वेगवेगळे करतो ते कॅनिंग करताना, किंवा तर कुठलं पूर्ण फळ असताना त्याचं ग्रेडिंग केलं जातं. प्लम्स, बोरं, ॲप्रिकॉट, पियर्स आणि पीचेस. तर आपल्याला माहिती आहे की बोर हे जे बोरं आपण असतात तर हे अख्खं बोराची काही फोडी करून आपण कॅनिंग करत नाही, त्यामुळे त्याची ग्रेडिंग ही पूर्ण होल फ्रूट्स असतानाच आपण त्याची ग्रेडिंग केली. ऑप्शन ए. हाऊ कॅन ग्रेडिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल इज डन ऑन लार्ज स्केल ड्युरिंग कॅनिंग. जर लार्ज स्केलवर एखाद्या कंपनीचं उत्पादन असेल, प्रोडक्शन असेल, तर तिथं ग्रेडिंग कशानं केली जाते. ग्रेडिंग करण्याची कशानं, आपण जसं हाताने करतो, छोटे असेल तर आपण स्वतः करतो, तसं इथे ऑप्शन दिले हँड ग्रेडिंग, हाताने ग्रेडिंग करणे, रोलर ग्रेडिंग, रोलर ग्रेडरच्या साह्याने, पिलरच्या साह्याने आणि ब्लांचरच्या साह्याने. म्हणजे पिलर म्हणजे साल काढण्यात जाते, ब्लांचिंगनं ब्लांचिंग करतो, हाताने तर शक्य नाही बल्क क्वांटिटीमध्ये करून. यासाठी ऑप्शन आहे बी, रोलर ग्रेडरच्या साह्याने फळे भाज्यांची आपण ग्रेडिंग केल्या जाते. व्हाय सिलेक्टेड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर ग्रेडेड बिफोर कॅनिंग प्रोसेस. कॅनिंग करण्यासाठी पूर्वी फळे भाज्यांची ग्रेडिंग करावी न गरजेचं असतं. काय कारण, त्यामध्ये त्याचा उद्देश काय आहे. टू रिमूव्ह पेस्टिसाइड्स रेसिड्यू, त्याच्यावर जे काही कीटकनाशकांचा अवशेष असतो तो निघून जावा. टू रिमूव्ह फॉरेन पार्टिकल, त्यावर ते बाहेरून काही चिकटलेले पार्टिकल्स असतात एक्सटर्नली झालेले, तर ते निघून जावेत. टू ऑब्टेन युनिफॉर्म साईज, की पदार्थ कॅनमध्ये सारख्या प्रमाणामध्ये मिळावं, त्याचा रंग आकार सारखा आहे, युनिफॉर्मिटी पदार्थामध्ये टिकून राहावी, म्हणून ते सी ऑप्शन दिले. आणि टू इनएक्टिव्ह द एन्झाईम, त्यामध्ये एन्झाईमचा नाश होण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की जर आपण सारख्या आकाराचे रंगाचे फळं किंवा भाज्या फोडी एकत्र जर भरल्या तर त्यामुळे पदार्थामध्ये युनिफॉर्मिटी टिकून राहते, आणि म्हणून त्याचं ऑप्शन आहे सी, की टू ऑब्टेन युनिफॉर्म साईज ऑफ द प्रोडक्ट. हाऊ मेनी स्पोर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कंटेन्स इन 1 ग्राम ऑफ सॉईल. 1 ग्राम मातीमध्ये साधारणतः किती स्पोर्स असतात, मायक्रो सूक्ष्मजीवजंतूंचे जे स्पोर्स म्हणतो, की जे आपण बॅक्टेरियाचा एक लहान अंश आहे की जो हीट रेजिस्टंट आणि ॲनएरोबिक असतो आणि अतिशय सूक्ष्म असतो. तर तो 1 ग्रॅम मातीमध्ये किती असतो साधारण त्याचं प्रमाण, तर तेच आपल्याला दिलं आहे 12:10, 15:12, 10:12 आणि 20:10. तर 10:12 10^12 याच्यामध्ये 10:12 त्याचा रेशो असतो, हे त्याचा ऑप्शन आहे सी. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा सोल्युशन इज यूज फॉर डिपिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल इन लाय पिलिंग. लाय पिलिंग आपण कॉस्टिक सोड्या सहाय्याने करतो, तर त्यामध्ये कॉस्टिक सोड्याचं प्रमाण किती टक्के असणं गरजेचं आहे. 1 ते 2%, 4 ते 6%, 5 ते 7%, 10 ते 12%. तर आपल्याला माहिती आहे साधारणतः आपण त्यामध्ये 1 ते 2% त्याच्यामध्ये प्रमाण ठेवतो कॉस्टिक सोड्याचं, किंवा आपण सोडियम हायड्रॉक्साईड त्याला म्हणू शकतो, आणि त्याच्या गरम द्रावणामध्ये आपण फळे भाज्या बुडवतो आणि त्याची साल काढायचं. उदाहरण की ज्याची साल ही खूप टफ असते, लवकर निघत नाही, अशा फळांसाठी समजा अद्रक आहे किंवा संत्री मोसंबीची आतली पांढरी साल आहे, यासाठी याचा वापर करतो. तो 1 ते 2% कॉन्सन्ट्रेशन आपण वापरतो. व्हॉट इज द कलर ऑफ सल्फर रेजिस्टंट लॅकर. सल्फर रेजिस्टंट लॅकरचा रंग कसा असतो, जे आपण कोटिंग करतो कॅनला आतल्या बाजूने. सिल्वर कलर, गोल्डन कलर, मिल्की कलर आणि ग्रीन कलर. आपल्याला माहिती आहे की याचा पण कलर काय, दोन्ही लॅकरचा रंग हा गोल्डन कलर आहे. सल्फर रेजिस्टंट असेल किंवा ॲसिड रेजिस्टंट असेल तर त्याचा कलर आहे गोल्डन कलर. ऑप्शन बी. व्हाय व्हेजिटेबल्स आर ब्लँक बिफोर कॅनिंग करण्यापूर्वी भाज्या का ब्लांचिंग करतात. आपल्याला माहिती आहे की टू रिड्यूस सेल्फ लाईफ, त्याचं सेल्फ लाईफ कमी व्हावं, कमी दिवस टिकावा. टू इनॅक्टिवेट एन्झाईम्स, त्यामध्ये एन्झाईम्स नाश व्हावा. टू किल ऑल एन्झाईम्स, सर्वच्या सर्व एन्झाईमचा नाश व्हावा.
आणि टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ द पिगमेंट, त्यातल्या पिगमेंटचा लॉस व्हावा. आपल्याला माहिती आहे की या ब्लांचिंग केल्यामुळे त्यामध्ये असलेल्या अनडिझायरेबल एन्झाईमचाच नाश होतो, सर्वच्या सर्व एन्झाईमचा नाश होत नाही. म्हणून त्याचा आन्सर आहे बी, टू इनॅक्टिव्हेट एन्झाईम. सी मध्ये याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो, टू किल ऑल एन्झाईम. यामध्ये सर्व एन्झाईमचा नाश होत नाही, फक्त अनडिझायरेबल एन्झाईमचा नाश होतो, म्हणजे टू इनॅक्टिव्हेट एन्झाईम्स. त्याचा आन्सर आहे बी. विच इज द कॉज ऑफ फ्लिपर इन कॅन फूड्स. फ्लिपर हा जो प्रकार आहे कॅनिंग खराब होण्याचा किंवा आपल्याला बाहेरून देतो स्पॉइलेज ऑफ कॅनमधला, हा का आढळतो साधारणतः? फ्लिपर कशामुळे होतं? कॉज बाय ओव्हरफिलिंग, कॅनमध्ये पदार्थ जास्त भरल्यामुळे. कॉज बाय रस्टिंग, कॅन आतून गंजल्यामुळे. कॉज बाय एक्झॉस्टिंग, कॅन एक्झॉस्टिंग केल्यामुळे. कॉज बाय डिस्कलरेशन, डिस्कलरेशन झाल्यामुळे. तर आपल्याला माहिती आहे की कॅनमध्ये पदार्थ जर जास्त भरला गेला तर कॅन वरच्या बाजूला थोडीशी फुगते आणि त्यालाच आपण म्हणतो फ्लिपर. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय कुलकर्णी, इन्स्ट्रक्टर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ITI मुलींची, औरंगाबाद. अगोदर आपण फ्रूट्स अँड टेबलच्या सेकंड सेमिस्टरच्या थर्ड मॉड्यूलमधले 25 प्रश्न आपण आत्ताच बघितलेले आहेत. त्यामुळे आपण आता 26व्या प्रश्नापासून प्रॅक्टिस सुरू करूया. 26वा प्रश्न आहे, व्हेन अ माइल्ड स्वेल ॲट वन ऑर बोथ एंड ऑफ द कॅन. कॅनच्या एका किंवा दोन्ही बाजूने कॅन ज्यावेळेस फुगते, थोडीशी स्पॉइलेज म्हणजे कॅनमध्ये पदार्थ खराब व्हायला ज्यावेळेस सुरुवात होते किंवा आतमध्ये काही बदल व्हायला सुरुवात होतात, त्यावेळेस कॅन एका किंवा दोन्ही बाजूने फुगते, तर त्याला कुठला प्रकार म्हटलं जातं? फ्लिपर, हार्ड स्वेल, सॉफ्ट स्वेल आणि स्प्रिंजर. तर आपल्याला माहिती याला स्प्रिंजर म्हणतात की स्प्रिंजरमध्ये कॅन दोन्ही बाजूने थोडीशा प्रमाणामध्ये फुगलेली असू शकते किंवा एका किंवा दोन्ही बाजूने, तर त्याला स्प्रिंजर हा प्रकार म्हणतात. स्प्रिंजर हे साधारणतः कॅनमध्ये पदार्थ जास्त भरल्यामुळे किंवा एक्झॉस्टिंग अर्धवट केल्यामुळे ही क्रिया घडू शकते. ऑप्शन डी. व्हाय बस्टिंग डिफेक्ट इज ऑकरिंग इन कॅन फूड्स. कॅनिंग केल्यानंतर कॅनमधला पदार्थ ज्यावेळेस खराब होतो तर त्यानंतर बऱ्याच वेळेस कॅन फुगते ते फुगून फुटते, त्याला म्हणतात बस्ट होते कॅन. तर हे का होते बस्ट? त्याचं कारण काय? ड्यू टू गॅस प्रोड्युसिंग, त्यामध्ये गॅस तयार होतो. ड्यू टू रस्टिंग, कॅन आतून गंजते म्हणून होतं. ड्यू टू लिकर, त्यामध्ये काही लीक होतं ती कॅन म्हणून. आणि ड्यू टू मिलार्ड रिॲक्शन, की त्यामध्ये मिलार्ड रिॲक्शन होते की जे शुगरच्या रिलेटेड आहे. तर यापैकी कुठला ऑप्शन? तर आपल्यामध्ये कॅनिंग केलेले पदार्थ ज्यावेळेस भरतो त्यामध्ये फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन झालं की वायू तयार होतो आणि वायू तयार झाल्यामुळे तो वायू बाहेर जायला जागा नसते आणि मग पर्यायी ती कॅन फुगते. आणि मग एक वेळ अशी येते की ती कॅन एवढी गॅस तयार होतो जास्त की त्यामुळे कॅन फुगून ती फुटते. म्हणजे ऑप्शन आहे ए, ड्यू टू गॅस प्रोड्युसिंग. व्हाय स्वेलिंग डिफेक्ट इज ऑकरिंग इन कॅन फूड्स. स्वेलिंग म्हणजे कॅन का फुगते कॅनिंग केलेल्या पदार्थामध्ये, जो कॅनचा आकार बदलतो किंवा कॅन फुगते, त्याचं कारण काय विचारलं परत? ड्यू टू रस्टिंग, कॅन गंजल्यामुळे. ड्यू टू हायड्रोजनची निर्मिती झाल्यामुळे. ड्यू टू डिस्कलरेशन, पदार्थाचा रंग किंवा आतमध्ये डिस्कलरेशन झाल्यामुळे, रंग खराब झाल्यामुळे. आणि ड्यू टू मॉइश्चरमुळे किंवा पाण्यामुळे. तर आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये हायड्रोजनचा थर तयार होतो. पदार्थामध्ये असलेला ॲसिड आणि टीन कॅनचा पत्रा यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्यामध्ये हायड्रोजनचा लेअर तयार होतो आणि हायड्रोजनचा लेअर तयार झाल्यामुळे सुद्धा कॅनचा आकार थोडासा फुगल्यासारखा होतो. आणि म्हणून याचा ऑप्शन आहे बी, ड्यू टू हायड्रोजन. व्हॉट इज द एक्झॉस्टिंग टाईम फॉर कॅन इन एक्झॉस्ट बॉक्स. आपण कॅनिंग करण्यासाठी जे एक्झॉस्टिंग मशीन वापरतो किंवा बॉक्स वापरतो तर त्यामध्ये कॅन एक्झॉस्टिंग किती वेळापर्यंत केली जाते, किती वेळ करावी लागते? 1 ते 4 मिनिट, 6 ते 10 मिनिट, 15 ते 20 मिनिट आणि 25 ते 30 मिनिट. साधारणतः 25 ते 30 मिनिटं कॅन आपण एक्झॉस्टिंग करत असतो, परंतु यामध्ये ऑप्शन बी दिलेला आहे की 6 ते 10 मिनिटे. तर हे तसं चुकीचं आन्सर आहे. खरं आन्सर आहे 25 ते 30 मिनिटे. परंतु आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हे ऑप्शनच इथं जे दिलेलं आहे हेच ऑप्शन तिथं करेक्ट राहतं आणि त्यामुळे इथं जे दिलेलं ऑप्शन आहे हे तुम्ही एक्झाममध्ये मात्र 10 आपण याचं करेक्ट आन्सर आहे 25 ते 30 मिनिटं कॅन आपण एक्झॉस्टिंग करतो की जेणेकरून त्यामधली हवा पूर्णपणे बाहेर निघून जाते. परंतु ऑप्शन याच्यातलं आन्सर लिहिताना एक्झामच्या दृष्टीने बी ऑप्शन लिहा. व्हॉट टेम्परेचर शोज इन द सेंटर ऑफ कॅन ॲट द एंड ऑफ एक्झॉस्टिंग प्रोसेस इन एक्झॉस्ट बॉक्स. एक्झॉस्ट बॉक्समध्ये आपण ज्यावेळेस कॅन ठेवतो आणि त्याला एक्झॉस्टिंग करतो, उष्णतेची क्रिया देतो, तर ही उष्णतेची क्रिया किती तापमान त्याच्या मध्य भागापर्यंत येईपर्यंत करतो. जसं आपण 85 ते 90 डिग्री सेंटीग्रेडला 25 ते 30 मिनिट ही क्रिया करतो, परंतु सेंटरचं तापमान किती यायला पाहिजे
39 डिग्री सेंटीग्रेड, 49 डिग्री सेंटीग्रेड, 59 डिग्री सेंटीग्रेड आणि 79 डिग्री सेंटीग्रेड. आपल्याला माहिती आहे की 79 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर येईपर्यंत सेंटरला मध्यभागापर्यंत आपण कॅन एक्झॉस्टिंग करत असतो की जेणेकरून त्यातली मॅक्झिमम हवा ऑक्सिजन पूर्णपणे कॅनमधून बाहेर जाईल, एक्झॉस्ट होईल. तो म्हणून ऑप्शन डी. विच इज यूज ॲज हीट ट्रान्सफर मीडियम इन द कॅनिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. कॅनिंग, फळे भाज्या ज्यावेळेस आपण कॅनिंग करतो तर त्यामध्ये उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये व्हावी म्हणून त्यामध्ये कशाचा वापर केला जातो? बॉइलिंग वॉटर म्हणजे गरम पाणी, सायट्रिक ॲसिड सोल्युशन, सायट्रिक ॲसिडचं द्रावण, कोल्ड वॉटर आणि शुगर सिरप. तर आपल्याला माहिती आहे फळांसाठी आपण साधारणतः साखरेचा पाक वापरतो आणि भाज्यांसाठी आपण मिठाचं द्रावण वापरतो. तिथे ऑप्शन आहे डी, शुगर सिरप, की त्यामुळे त्या कॅनमध्ये असलेली जी रिकामी जागा आहे ती पूर्णपणे ते पाक भरून काढतं आणि त्यामुळे उष्णता ज्यावेळेस आपण देते एक्झॉस्टिंग प्रोसेसिंग तर तो पदार्थ सगळीकडून सारख्या प्रमाणामध्ये गरम होतो किंवा उष्णतेची क्रिया होते. ऑप्शन डी. विच इज द एक्झॉस्टिंग प्रोसेस इन कॅनिंग. कॅनिंगमध्ये एक्झॉस्टिंग प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे, काय प्रक्रिया आहे? रिमूव्हल ऑफ वॉटर, त्यातलं पाणी कमी करतं. रिमूव्हल ऑफ एअर, हवा काढून टाकतं. रिमूव्हल ऑफ ब्राईन काढून टाकतं कॅनमधलं. आणि रिमूव्हल ऑफ सिरप, पाक काढून टाकणे. तर आपल्याला माहिती आहे एक्झॉस्टिंगमध्ये आपण कॅनमध्ये असलेली हवा बाहेर काढून टाकतो, त्यालाच आपण एक्झॉस्टिंग म्हणतो. त्याचा ऑप्शन आहे बी. व्हॉट इज द प्रोसेस टेम्परेचर ड्युरिंग द कॅनिंग ऑफ फ्रूट्स. फळे भाज्या कॅनिंग करत असताना प्रोसेसिंग करतो आपण. उष्णतेच्या दोन क्रिया, एक ते एक्झॉस्टिंगला आणि दुसरी प्रोसेसिंग. तर कॅन प्रोसेसिंग आपण किती तापमानावर केले जाते? त्याचे पर्याय दिले आपल्याला 40 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस, 70 डिग्री सेल्सिअस आणि 100. तर आपल्याला माहिती आहे कॅन प्रोसेसिंग आपण 100 किंवा त्यापेक्षा जास्त तापमानावर उष्णतेची क्रिया करतो की जेणेकरून त्यामध्ये असलेले हीट रेजिस्टंट, एरोबिक, ॲनएरोबिक बॅक्टेरियाचा पूर्णपणे नाश व्हावा. तर शक्यतो आपण 121, 115 अशा टेम्परेचरचा उपयोग करतो. 100पेक्षा जास्त तापमानाचा वापर करून याचा ऑप्शन आहे डी, 100 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज द टेम्परेचर ड्युरिंग द सीलिंग ऑफ कॅन. कॅन सीलिंग करत असताना त्याचं तापमान किती असणं गरजेचं आहे? कॅन बंद करत असताना, सीलिंग करताना, तर त्याचं तापमान किती पाहिजे? नॉट बिलो 44 डिग्री सेल्सिअस, 44पेक्षा कमी नसावं. नॉट फॉल बिलो 54 डिग्री 54 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी नसावं. 64 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी नसावं आणि 74 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी नसावं. आपल्याला माहिती आहे आपण कॅन एक्झॉस्टिंग करत असतो 85-90ला आणि नंतर त्याला सीलिंग लगेच करत असतो आपण, कारण त्यातली हवा बाहेर जाते नसता. जर उशीर झाला तर बाहेरची हवा आतमध्ये जाऊ शकते आणि म्हणून याचं तापमान गरम असतानाच आपण त्याला करतो. डी ऑप्शन, 74 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतानाच आपण कॅन सील करणं, फायनल सीलिंग करतो आपण, ते करणं गरजेचे आहे. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ हाय शुगर कॉन्सन्ट्रेशन ऑन प्रोसेस टाईम ऑफ कॅनिंग. कॅनिंग करत असताना साखरेचं जे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पर्सेंटेज आपण त्या पाकाचं ठेवतो तर त्याचा त्या उष्णतेच्या क्रियेवर काय परिणाम होतो? प्रोसेसिंग टाईम इज लॉंग, प्रोसेसिंगचा वेळ वाढतो. प्रोसेसिंग टाईम इज शॉर्ट, प्रोसेसिंग करण्याचा वेळ कमी होतो. नॉट इफेक्ट ऑन प्रोसेसिंग टाईम, प्रोसेसिंगच्या वेळेवर परिणाम होत नाही. प्रोसेसिंग टाईम इज नॉट चेंज, तो बदलत नाही. तर आपल्याला माहिती आहे की साखरेचं जर हे टाकलं तर आपण अगोदर टाकली त्यामध्ये सिरप टाकलं तर त्याचा प्रोसेसिंगचा कालावधी वाढतो. म्हणून याचा ऑप्शन आहे ए, प्रोसेसिंग टाईम इज लॉंग, त्याला वेळ जास्त लागतो. व्हाय आफ्टर प्रोसेसिंग दॅन कॅन आर कूल्ड रॅपिडली. त्या प्रोसेसिंग झालं तर कॅन लगेच थंड का केले जाते? टू इम्प्रूव्ह दी टेस्ट, चव चांगली यावी. टू प्रिव्हेंट स्पॉइलेज, कॅन पदार्थ खराब होऊ नये म्हणून. टू इम्प्रूव्ह फ्लेवर, त्याचा फ्लेवर चांगला यावा म्हणून. टू स्टॉप द कुकिंग प्रोसेस, डी, की त्याच्यात जी शिजण्याची क्रिया आहे, शिजवण्याची क्रिया ही थांबावी म्हणून. तर आपल्याला माहिती आहे कॅन जर आपण लवकर थंड केली नाही तर त्यामधला पदार्थ लवकर थंड न झाल्यामुळे तो जास्त शिजल्या जाईल, ओव्हर कुकिंग त्यामध्ये होऊ शकतं. आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कॅन लगेच कूलिंग करणं, थंड पाण्यामध्ये किंवा थंड हवेमध्ये त्याला कूलिंग करणं गरजेचं आहे. नसता कॅन बर्निंगसुद्धा होऊ शकते, त्याला पण तो स्टॅक बर्निंग. त्याचं मेन उद्देश आहे टू प्रिव्हेंट ऑर टू स्टॉप द कुकिंग प्रोसेस. ऑप्शन डी. व्हॉट इज ॲसिड रेजिस्टंट लॅकर्स. ॲसिड रेजिस्टंट लॅकर्सला काय म्हणतात? आर इनॅमल, सी इनॅमल, झेड इनॅमल आणि डी इनॅमल. तर आपल्याला माहिती आहे ॲसिड रेजिस्टंट लॅकर्सला AR कॅन म्हणतो किंवा आर इनॅमल. त्याचं ऑप्शन आहे ए.
व्हॉट इज सल्फर रेजिस्टंट लॅकर? सल्फर रेजिस्टंट लॅकरला काय म्हणतात? आर इनॅमल, सी इनॅमल, झेड इनॅमल आणि डी इनॅमल. तर आपल्याला माहिती आहे सल्फर रेजिस्टंट कॅनला आपण सी इनॅमल म्हणतो, म्हणून याचा ऑप्शन आहे बी. व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ सिरप ड्युरिंग फिलिंग इन कॅनिंग प्रोसेस? कॅनिंग प्रोसेसमध्ये साखरेचा पाक ज्यावेळेस भरतो त्याचं तापमान किती पाहिजे? किती तापमानाला साधारणतः असताना कॅनमध्ये तो साखरेचा पाक आपण टाकतो? फळांसाठी आपण साखरेचा पाक जो वापरतो भाज्यांसाठी ब्राईन सोल्युशन, त्याचं टेम्परेचर 40 ते 55 डिग्री सेल्सिअस, 60 ते 70 डिग्री सेल्सिअस, 79 ते 89 डिग्री सेल्सिअस आणि 100 ते 120 डिग्री सेल्सिअस. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा गरम असतानाच आपण त्यामध्ये पाक टाकतो. 79 to 89 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण त्यामध्ये शुगर सिरप ॲड करतो, त्याचं तापमान तेवढं पाहिजे. विच एन्झाईम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्पॉइलेज ऑफ फ्रेश व्हेजिटेबल? ताज्या जे भाज्या असतात त्या खराब होण्यासाठी, स्पॉईल होण्यासाठी कोणता एन्झाईम्स कारणीभूत आहे? कोणत्या एन्झाईम्समुळे ते ही स्पॉइलीची क्रिया घडते? परऑक्सिडेज, अमायनोपेप्टिडेज, ॲस्परजिनेस आणि अमायनोसायलेज. आपल्याला माहिती आहे परऑक्सिडेज एन्झाईम्स हे अनडिझायरेबल एन्झाईम्स आहेत आणि यांच्या वाढीमुळे फळे किंवा भाज्या खराब होतात किंवा त्याचा रंगावर लगेच परिणाम होऊन ते खराब होतात, म्हणून याचा आन्सर आहे ए, परऑक्सिडेज एन्झाईम. व्हॉट इज सिरप? पाक काय म्हणतात? सिरप काय आहे? सोल्युशन साल्ट अँड वॉटर, मीठ आणि पाण्याचं द्रावण आहे. सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड अँड वॉटर आहे, ॲट्रिक नाही सायट्रिक ॲसिड उच्चार करा त्याचा. तिसरं ऑप्शन दिलं आहे सोल्युशन ऑफ शुगर अँड वॉटर, साखर आणि पाण्याचं द्रावण म्हणजे पाक आहे. सोल्युशन ऑफ ॲलम आणि वॉटर म्हणजे तुरटी आणि पाण्याच्या द्रावणाला सिरप म्हणतात. आपल्याला माहिती आहे सोपं आहे की साखर आणि पाण्याचं जे द्रावण तयार करतो त्यालाच आपण पाक म्हणतो, म्हणजे सिरप. त्याचा ऑप्शन आहे सी. व्हॉट इज ब्राईन? ब्राईन सोल्युशन म्हणजे काय? ब्राईन सोल्युशन कशाला म्हटलं जातं? सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड अँड वॉटर, सायट्रिक ॲसिड आणि पाण्याचं द्रावण. सोल्युशन ऑफ शुगर अँड वॉटर, साखर आणि पाण्याचं द्रावण. सोल्युशन ऑफ ॲलम अँड वॉटर म्हणजे तुरटी आणि पाण्याचं द्रावण. आणि साल्ट अँड वॉटर म्हणजे मीठ आणि पाण्याचं द्रावण. तर आपल्याला माहिती आहे मिठाच्या द्रावणालाच आपण काय म्हणतो? ब्राईन सोल्युशन, म्हणून याचा आन्सर आहे डी, सोल्युशन ऑफ साल्ट अँड वॉटर. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर लो pH डिफेक्ट्स इन कॅन प्रोडक्ट्स? की ज्या पदार्थाचा pH कमी असतो त्याचा कोणता मायक्रोझम्स आहे की त्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो? बॅसिलस पॉलिमिक्सा, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस, बॅसिलस मेसेंड्रस आणि क्लोस्ट्रिडियम ब्युटेरिकम. तर आपल्याला माहिती आहे की यामध्ये बॅसिलस पॉलिमॅक्सा हे जे बॅक्टेरिया किंवा मायक्रोझम्स आहे त्यासाठी रिस्पॉन्सिबल, त्याचा ऑप्शन आहे ए. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लॅट सोअर इन नॉन ॲसिड फूड्स? की जे नॉन ॲसिड म्हणजे ज्याच्यामध्ये आंबटपणा कमी आहे, ॲसिडचं प्रमाण कमी आहे, तर अशा याच्यामध्ये कोणत्या मायक्रोझमचा ग्रोथ होऊन तो फ्लॅट सोअर म्हणजे थोडासा वास खराब येतो त्यामध्ये? तर क्लोस्ट्रिडियम थर्मोसॅकॅरोलॅक्टिकम, बॅसिलस स्ट्रेप्टोथर्मोफिलस, क्लोस्ट्रिडियम निग्रिफिकन्स आणि बॅसिलस मॅकेरन. तर यापैकी कुठला मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे की जो त्यामध्ये फ्लॅट सोअर आणतो, की ज्याच्यामध्ये आंबटपणा कमी, ज्याच्या उदाहरणार्थ भाज्या म्हणतो की ज्याच्यामध्ये नॉन ॲसिड, ज्याच्यामध्ये ॲसिड नसतं? त्याचं ऑप्शन आहे बी, ऑप्शन बी, स्टेरोथर्मोफिलस, की त्याच्यामध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरिया जे असतात त्यांचा ग्रोथ होत असतो, त्याला आपण हीट रेजिस्टंट म्हणू शकतो. ऑप्शन बी. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर सोअरनेस डिफेक्ट्स इन कॅन प्रोडक्ट? सोअरनेस म्हणजे आंबटपणा त्यामध्ये आणतं, तर हे कोणत्या मायक्रोझमची वाढ झाल्यामुळे घडतं आहे? बॅसिलस पॉलिमेक्सा, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस, बॅसिलस मॅक्रोनस आणि क्लोस्ट्रिडियम ब्युटेरिकम. तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये लॅक्टिक बॅक्टेरियाचा ज्यावेळेस ग्रोथ होतो त्यामुळे त्यामध्ये ॲसिडची निर्मिती होते आणि ॲसिडची निर्मिती झाल्यामुळे त्याला आंबटपणा येतो, सोअर टेस्ट येते. याचा ऑप्शन आहे बी, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉगी ॲपिरन्स डिफेक्ट इन कॅन? फॉगी म्हणजे असं जसं बुरशीचा ग्रोथ झाल्यानंतर असा गढूळपणा येतो, पांढरटपणा येतो, तर हे फॉगीनेस त्या कॅनिंग केलेल्या पदार्थामध्ये बऱ्याच आपल्याला आढळतो. हा कोणत्या सूक्ष्मजीव जंतूंच्या वाढीमुळे येतो ते विचारलेलं आहे. बॅसिलस पॉलिमेक्सा, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस, त्यानंतर बॅसिलस मॅक्रेनस आणि क्लोस्ट्रिडियम ब्युटेरिकम. तर आपल्याला माहिती याचा आन्सर आहे क्लोस्ट्रिडियम ब्युटेरियम, डी ऑप्शन. विच कंपाऊंड इज फॉर्म व्हेन टॅनिन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर रिॲक्ट विथ आयर्न अँड कॅन? कॅनमध्ये
टीनची जी कॅन असते त्याच्यामध्ये असलेले लोह आणि टॅनिन याच्यामध्ये जी रासायनिक क्रिया घडते त्यापासून काय तयार होतं, कोणता घटक तयार होतो? फेरिक टॅनेट, आयर्न सल्फाईड, कॉपर सल्फाईड, हायड्रोजन सल्फाईड. तर आपल्यामध्ये टॅनिनची त्याच्यासोबत रिॲक्शन होऊन त्यापासून फेरिक टॅनेट नावाचा हा घटक तयार होतो आणि त्यामुळे त्या कॅनमधल्या पदार्थाचा रंगसुद्धा काळा पडू शकतो, रंग बदलतो. त्याला म्हणतो आपण फेरिक टॅनेटची निर्मिती त्यामध्ये होते. ऑप्शन ए. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर सोअर अँड क्लाउडी डिफेक्ट्स इन कॅनल? सोअर म्हणजे आंबटपणा आणि गढूळपणा येण्यासाठी कोणता सूक्ष्मजीवजंतू कारणीभूत आहे? खालीलपैकी बॅसिलस कोॲग्युलन्स, बॅसिलस पोलिमेक्सा, त्यानंतर बॅसिलस मॅक्रन आणि क्लोस्ट्रिडियम ब्युटेरियनियम. तर आपल्याला माहिती याचं की बॅसिलस कोॲग्युलन्स हा जो ऑर्गॅनिझम्स आहे त्यामुळे त्यामध्ये सोअरनेस आणि क्लाउडीनेस त्यामध्ये येतो. त्याचा ऑप्शन आहे ए. विच कंपाऊंड इज डिस्कलरेट द कॅन प्रोडक्ट्स? कॅनिंग केलेल्या पदार्थाचं डिस्कलरेशन का होतं, रंग खराब कशामुळे होतो? काय तर मॅग्नेशियम सल्फाईड, सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम सल्फाईड आणि कॉपर सल्फाईड. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये कॉपर सल्फाईडची निर्मिती होते आणि त्यामुळे त्याचं डिस्कलरेशन होतं. ऑप्शन डी. विच कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटॅलिक डिस्कलरेशन इन कॅन प्रोडक्ट्स? मेटल धातूच्या संपर्कात येऊन रंग खराब होतो, आपण म्हणतो मेटॅलिक डिस्कलरेशन, मेटॅलिक कंटॅमिनेशन. तर हे कशामुळे होतं, कोणामुळे होतं? साल्ट कंपाऊंड मिठामुळे, शुगर कंपाऊंड साखरेमुळे, ॲसिड कंपाऊंड ॲसिडमुळे आणि गॅसेस कंपाऊंड वायूमुळे. तर आपल्याला माहिती आहे की ॲसिडची आणि त्याची रिॲक्शन होते. ते विच क्वेश्चन नंबर 48. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर सोअर अँड क्लाउडी डिफेक्ट्स इन कॅन प्रोडक्ट्स? सोअर डिफेक्ट म्हणजे आंबट आणि गढूळपणा कॅनिंगमध्ये कुठल्या मायक्रोजन्समुळे येत असतो? बॅसिलस कोॲग्युलन्स, बॅसिलस पॉलिमिक्सा, बॅसिलस मॅक्रन आणि क्लोस्ट्रिडियम ब्युटेरियम. तर आपल्याला याचा आन्सर माहिती आहे की बॅसिलस कोॲग्युलन्स याच्यामुळे त्यामध्ये सोअर आणि क्लाउडीनेस येत असतो. विच कंपाऊंड इज डिस्कलरेट द कॅन प्रोडक्ट? कोणता घटक आहे की जो पदार्थाला डिस्कलरेशन करतो कॅनिंगमधल्या पदार्थांना? मॅग्नेशियम सल्फाईड, सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम सल्फाईड आणि कॉपर सल्फाईड. आपल्याला माहिती आहे कॉपर सल्फाईडची निर्मिती झाल्यामुळे त्याच्यामध्ये किंवा कॉपर सल्फाईडच्या याच्यामुळे त्याचं डिस्कलरेशन होत असतं. ऑप्शन डी. विच कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटॅलिक डिस्कलरेशन इन कॅन प्रोडक्ट्स? स्कॅनिंग केलेल्या पदार्थामध्ये मेटॅलिक डिस्कलरेशन, मेटॅलिक कंटॅमिनेशन साधारणतः कोणामुळे होतं? याच्यामध्ये पर्याय दिले साल्ट कंपाऊंड म्हणजे मिठामुळे, शुगर कंपाऊंड साखरेमुळे, ॲसिड कंपाऊंड ॲसिडमुळे, गॅस कंपाऊंड गॅसेसमुळे. याचा आन्सर माझ्या मते सी आहे, ॲसिड, की ज्याच्यामुळे पदार्थात असले ॲसिड आणि तो पत्रा याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्यामुळे त्याचं मेटॅलिक कंटॅमिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. जसं की एखादं आपण विळीनं कापतो तर त्याचं ब्लॅकनिंग होतं. त्याचा आन्सर सी आहे. परंतु यामध्ये ऑप्शन ए दिलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर आलं क्वेश्चन तर त्याला आन्सर एच लिहायचं आहे. जरी सी करेक्ट असेल तरी आन्सर ए साल्ट लिहा, कारण मार्क जातात नसतं. व्हॉट इज प्रोड्यूस व्हेन टीन कोटिंग ऑफ कॅन इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ कॅन प्रोडक्ट्स? व्हॉट इज प्रोड्यूस व्हेन टीन कोटिंग ऑफ कॅन इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ कॅन? कॅनिंग जे टीनला कोटिंग करतो आपण त्याचा जर डायरेक्ट पदार्थाशी संपर्क आला तर काय त्यामध्ये तयार होऊ शकतं किंवा काय क्रिया घडते? कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो, हेलियम गॅसची निर्मिती होते, हायड्रोजन सल्फाईड गॅसची निर्मिती होते आणि नायट्रोजन गॅसची निर्मिती होते. तर आपल्यामध्ये की त्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड आपण पाहिलं की हायड्रोजन स्वेलिंग जे होतं की हायड्रोजनचा लेअर तयार होतो कॅनच्या आतील बाजूला आणि त्यामुळे कॅन फुगते. तर त्यामध्ये हायड्रोजन सल्फाईडची निर्मिती होते. त्याचा ऑप्शन आहे सी. विच एन्झाईम्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द एन्झायमॅटिक ब्राउनिंग? एन्झायमॅटिक ब्राउनिंग आणि नॉन एन्झायमॅटिक ब्राउनिंग म्हणजे पदार्थाचा रंग तांबूस होणे याला आपण म्हणतो ब्राउनिंग होणे. त्याचे दोन प्रकार, एक ज्यामध्ये एन्झाईम्समुळे ब्राउनिंग होतं त्याला म्हणतो आपण एन्झायमॅटिक ब्राउनिंग. तिथे कोणता एन्झाईम्स आहे की त्याच्या एन्झाईम्समुळे पदार्थाचा रंग तांबूस होतो याला म्हणतो एन्झायमॅटिक ब्राउनिंग. पॉलिफिनॉल ऑक्सिडेज, अमायलेज, सेल्युलेज आणि पॉलिमरेज. यापैकी कोणता एन्झाईम्स आहे की ज्याच्यामुळे तर पॉलिफिनॉल ऑक्सिडेज हे ऑप्शन त्याचं आहे की त्याच्यामुळे पदार्थाचं डिस्कलरेशन होतं किंवा ब्राउनिंग होतं त्याला म्हणतो आपण एन्झायमॅटिक ब्राउनिंग. विच इज द कॉज ऑफ स्प्रिंजर इन कॅन प्रोडक्ट्स? कॅनिंग केलेले पदार्थ खराब होण्यामध्ये आपण फ्लिपर, स्प्रिंजर, स्वेल, हायड्रोजन सेल हे जे प्रकार पाहतो त्यापैकी स्प्रिंजर हा जो प्रकार आहे हा स्प्रिंजर कशामुळे होतं ते आपल्याला ऑप्शन शोधायच्यापैकी कॉज बाय अंडर फिलिंग कॅन कमी भरल्यामुळे, कॉज बाय रस्टिंग कॅन गंजल्यामुळे, कॉज्ड बाय इन्सफिशियंट एक्झॉस्टिंग की त्यामध्ये एक्झॉस्टिंग कमी वेळ केलं आहे किंवा कमी तापमानावर केलं आपण
त्यामुळे होऊ शकतं कॉज बाय डिस्कलरेशन. तर आपल्याला माहिती आहे की जर आपण कॅनिंग करताना एक्झॉस्टिंग ही उष्णतेची क्रिया जर अर्धवट केली किंवा व्यवस्थित केली नाही तर त्यामुळे त्यामध्ये स्प्रिंजर हा प्रकार आपल्याला आढळतो. म्हणजे याचा आन्सर आहे सी. विच इज द इफेक्ट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑन कॅन फूड्स? लिकेज, डिस्कलरेशन, डॅमेज होणे किंवा ब्रिदिंग. तर याचं आपल्याला माहिती आहे की डिस्कलरेशन, केमिकल रिॲक्शन जेवढी रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यामुळे पदार्थाचा रंग धातूचे संपर्क येऊन जो रंग खराब होतो, मग डिस्कलरेशन मेटॅलिक असू शकतं किंवा मायक्रोजन्समुळे पण असू शकतं. त्याचं डिस्कलरेशन इज अ केमिकल रिॲक्शन. याचा ऑप्शन आहे बी. विच वन इज द इंटरनल डिफेक्ट इन कॅन फूड प्रोडक्ट्स? इंटरनल डिफेक्ट म्हणजे कॅनच्या आतील बाजूचा कोणता डिफेक्ट्स आहे की जो दोष म्हणता येईल की प्रोसेसिंगमधला? डिस्कलरेशन, रंग खराब होणे, बस्टिंग ऑफ कॅन, कॅन फुटणे, बल्जिंग ऑफ कॅन, कॅन फुगणे आणि रस्टिंग ऑफ कॅन, कॅन गंजणे. तर आपल्याला माहिती आहे की डिस्कलरेशनच होतं त्यामध्ये, की इंटरनल आतल्या बाजूने पदार्थ खराब झाला, त्याचा रंग खराब होतो, त्याचे कारण काही असून त्याच्याकडे डिस्कलरेशन आढळतं आपल्याला. ऑप्शन ए. विच वन इज द एक्सटर्नल डिफेक्ट इन कॅन फूड प्रोडक्ट? की बाहेरून खराब होण्याचा प्रकार कुठला आहे कॅनिंगच्या याच्यामधला दोष जो म्हणतो आपण डिफेक्ट्स? स्प्रिंजर, श्रिंकेज, सोअरनेस आणि डिस्कलर. तर बाहेरून आपल्याला काय होतं की फ्लिपर, स्प्रिंजर बाहेरून कॅनच्या आकारावरून आपण अंदाज घेत असतो, म्हणून याचा आन्सर असणार आहे ए स्प्रिंजर, की ज्यामध्ये कॅन एका किंवा दोन्ही बाजूने थोडीशी फुगलेली असते. तर इथे आपला हा संपलेला आहे.